नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात लोणावळ्यात नव्याने सुरू झालेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर। स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था। आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला। स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। लोणावळ्यात कुसगाव येथे जखमी व निराधार गायींसाठी भव्य असे पशुवैद्यकीय रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आलं आहे। याचं औपचारिक उद्घाटन नुकतंच करण्यात आलं। लायन्स क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्यातून श्रद्धा गोसेवा पांजरपोळ कुसगाव साठे वस्ती लोणावळा येथे या भव्य आणि आधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। या रुग्णालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। धावपळीच्या जीवनात अनेक पशुपालकांना त्यांच्या मोठ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे। त्यांना होणारे आजार, अपघाती अपंगत्व ही गरज ओळखून आणि प्राण्यांप्रती असलेली बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ मुलुंडने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। त्यांच्या उदार हस्ते पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणीसाठी मोलाचं सहकार्य मिळालं आहे। लोणावळा आणि आसपासच्या परिसरातील मोठ्या जनावरांना उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकारलेल्या या रुग्णालयामुळे निश्चितच अनेक पशुधनाचे प्राण वाचणार आहेत आणि पशुपालकांनाही मोठा आधार मिळणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स सीए मनीष लाडगे, जिल्हा गव्हर्नर 3231A2 तसेच माननीय अतिथी म्हणून लायन विजय सरदार, जिल्हा गव्हर्नर हे देखील उपस्थित होते। या भव्य पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। लायन्स क्लब ऑफ मुलुंडचे सदस्य तसेच अध्यक्ष MJF लायन भरत छेडा आणि इतर अनेक दानशूर सदस्यांनी यासाठी आर्थिक मदत पुरवली आहे। लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे सदस्य ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड, डॉक्टर दिलीप सुराणा, मंगेश कदम, लायन अभय जैन, लायन दीपाली गाला, डॉक्टर पोपट ओसवाल, चार्मी पारेख, कांता ओसवाल, मनोज लुंकड, प्रकाश जैन, राजूभाई परेश मुथा आणि इतर अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। या प्रकल्पासाठी जमीन देणगीदार म्हणून रमेशचंद्र रायचंद पारेख, देवल पारेख, चार्मी पारेख आणि अवी पारेख यांनी उदारमनाने ही जागा उपलब्ध करून दिली आहे। या रुग्णालयाचे व्यवस्थापन लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाचे अध्यक्ष आणि जैन जीवदया फाउंडेशनचे संचालक विरल गाला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। त्यांची प्राण्यांप्रती असलेली तळमळ आणि व्यवस्थापन कौशल्य या रुग्णालयाला यशस्वीपणे चालवण्यासाठी निश्चितच मदत करतील। लायन पल्लवी अग्रवाल, लायन जितेंद्र छाबरा यांच्यासह सर्व सदस्यांनी या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे। यावेळी बोलताना लायन विरल गाला म्हणाले, लोनावला के कुसगांव में साठे वस्ती के अंदर हमने श्रद्धा गौसेवा पांजरापोळ नाम से एक पांजरापोळ शुरू की है, जहां हम बीमार गायों की सेवा करते हैं। एक्सीडेंट केसेस वाली जो गायें हैं, जो गौ माता है, उनको यहाँ लेके आते हैं। और आज हम यहाँ पर एक बहुत बड़ा लार्ज एनिमल हॉस्पिटल, वेटरनरी हॉस्पिटल शुरू कर रहे हैं। तो आप सबसे नम्र निवेदन है कि जब भी पॉसिबल हो इस पांजरापोळ को ज़रूर विजिट कीजिए। यहाँ कत्लखाने से छुड़ाई हुई गायें भी हम लेके आते हैं और हम यहाँ फुल फ्लेज हॉस्पिटल स्टार्ट कर रहे हैं आज। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।